डोकं न लावता डोक्यातल्या सुपीक विचारानं कुस्ती करा. सुंदर लोक मजबूत करतोय. टाळ्या पाहिजे त्या टाळ्या. शाबास. हो हप्ते हप्ते हप्ते. उत्तेजक साहेब आपल्याला विनंती आहे. भोगडे साहेब आपण आखाड्यावरती या. आपल्या शुभास्ते 1 लाख रुपयाला कुस्ती पुरस्कृत आहे. अरुण खेंगले आणि आकाश देशमुख अशी. तो हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. गाइस कैसे हैं? उम्मीद है कि आप लोग अच्छे होंगे. विवेक एमएस ब्लॉग में आपका स्वागत है. तो फाइनली गाइस आ गया आपका भाई न्यू वीडियो के साथ. तो आज का वीडियो बहुत इंटरेस्टिंग बनने वाला है. आज का वीडियो किस टॉपिक पे है? आज महाराष्ट्र में जब पुणे स्टेशन पे आएंगे तो पुणे स्टेशन से 17-18 किलोमीटर है डुलडुल गांव. तो पहले आप मौसी आएंगे, मौसी से भोसरी आएंगे, भोसरी से आलंदी आएंगे और आलंदी से ठीक मतलब 2 किलोमीटर पीछे आएंगे डुलडुल गांव है. और डुलडुल गांव में आज कुश्ती होने वाला है. बहुत तगड़ा कुश्ती होने वाला है. वैसा कुश्ती हर जगह नहीं होता है और बहुत कम चांस ही रहता है उस तरह कुश्ती होना. और आज का कुश्ती बहुत खतरनाक होने वाला है. तो कुश्ती में क्या इनाम होने वाला है? 1.5 करोड़ का इनाम है. छोटा मोटा इनकम नहीं है गाइस, 1.5 करोड़ का इनाम है. और 1.5 करोड़ का इनाम कौन लेकर जाएगा किसी को पता नहीं है. तो 1.5 करोड़ का इनाम देखने के लिए लास्ट वीडियो के साथ बने रहें. आपको फुल पता चल जाएगा 1.5 करोड़ कौन इनकम लेकर जाता है. 1.5 करोड़ का इनाम कौन लेकर जाएगा किसी को मालूम नहीं है. देखने के लिए मेरे चैनल को सब्सक्राइब करें, यार दोस्तों में शेयर करें, ताकि ऐसे ऐसे वीडियो आप लोगों के बीच में बहुत सारे आएंगे और हर तरह का वीडियो आएगा आप लोगों के बीच में. तो मेरे चैनल को सब्सक्राइब करें. तो गाइस वीडियो स्टार्ट करते हैं. फिर चलते हैं वहाँ पे जहाँ कुश्ती होने वाला है, वहाँ पे चलते हैं. तो वीडियो के साथ बने रहें. फाइनली गाइस हम आ चुके हैं. आप देख सकते हैं ये मेन गेट है और मेन गेट के ठीक अंदर आएंगे तो ये बाउंड्री टाइप का वाइट कलर का ये पट्टी लगा हुआ है और इसी के अंदर होने वाला है. तो फिर इसके अंदर हम चलेंगे. आप देख सकते हैं ये पोस्टर, ये बहुत बड़ा पोस्टर है और आप देख सकते हैं इसमें. और फिर इसके अंदर चलेंगे और अंदर जाने के बाद फिर से एक बार बाहर का कुछ हम सीने दिखलाते हैं. आप देख सकते हैं ये पूरा बाहर का सीन है. बाहर का सीन कुछ ऐसा होने वाला है. तो फिर इसके अंदर चलते हैं और देखते हैं क्या कैसा अखाड़ा होने वाला है और कैसा बनाया गया है. तो फिर अंदर गाड़ी पुन्हा थांबू द्यायची नाही. इसी में अखाड़ा होने वाला है. और यहाँ पे बहुत मिट्टी गिराया गया है और मिट्टी के कुछ लेबल करके ऐसा कुछ आकार बनाया गया है और बाउंड्री खुद ही बनाया गया है.
देख सकते हैं। और बाकी इधर देखेंगे तो केवल लाइट ही लाइट लगा है और उधर स्टेड है। और स्टेड के ठीक इधर देखेंगे तो लोगों को बैठने के लिए यहाँ पे स्टेड बनाया गया है। और बाकी इधर देखेंगे तो बाउंड्री टाइप का थोड़ा बड़ा बाउंड्री है और एक से एक लोग आए हुए हैं और यहाँ पे कुछ लाइटें वगैरह है। और इधर दिखलाते हैं। और बाकी इधर भी देख सकते हैं, ये लोगों को बैठने के लिए बनाया गया है, लोग बैठ कर देख सकते हैं। और बाकी हम स्टेड की तरफ चलते हैं और स्टेड की तरफ दिखलाते हैं हम आपको। और यहाँ पे देख सकते हैं एक से एक लाइट लगा है, डेकोरेशन लाइट और हाइलोजन। इधर देख सकते हैं, इधर भी बहुत बड़ा स्टेज बना हुआ है ताकि लोगों को बैठने के लिए, बड़े बड़े लोगों को बैठने के लिए। और यहाँ पे बहुत बड़ा पोस्टर भी लगा है। और इधर देखेंगे तो पूरा लाइट ही लाइट लगा है और उस बाजू भी लाइट लगा है। और इधर देखेंगे तो पूरा साउंड बक्सा है। अब देख सकते हैं आंकड़ा बहुत खतरनाक होने वाला है और आज का वीडियो बहुत डेंजर होने वाला है। अब देख सकते हैं हम ऊपर आ गए, स्टेज के ऊपर आ गए। और ऊपर आने के बाद कुछ ऐसा आंकड़ा देखने को मिलेगा और इधर बिल्डिंग दिखेगा। और बाकी इधर कुछ ऊपर यहाँ पे चढ़ने को, चाहे वो हाइलोजन वगैरह लगाने के लिए कुछ यहाँ पे बना रहे हैं ये लोग यहाँ पे। और बाकी इधर हम आपको दिखलाते हैं, बहुत बड़ा स्टेज है, बहुत बड़ा स्टेज है। जब तक इंतज़ार करते हैं, जब तक आंकड़ा चालू ना हो तब तक यहीं पे देखते हैं और बैठते हैं, देख रहे हैं आंकड़ा कब स्टार्ट होगा। तो लास्ट वीडियो के साथ बने रहें। नागेश्वर पवार आळंदी विरुद्ध प्रणव शेळके अहमदनगर, सर्वेश कदम निरगुडे विरुद्ध युवराज निगडे गोल्ड कुस्ती संकोल कुरळी, मेघराज कदम निरगुडे विरुद्ध ज्ञानेश्वर पवार आळंदी, राजवीर गवारे मोई विरुद्ध विराज जोशी आळंदी, उत्कर्ष लांडगे भोसरी विरुद्ध अजिंक्य तिथे शेळवी पळगाव। पैलवान तयारी लागायचा, महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान आणि रणहलगी आवाळे कुस्ती रणहलगी मैदानात आली। सळसळत्या रक्ताला उकळी फोडण्याचं काम रणहलगीच्या माध्यमातून महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अरुण ठिंगले आपण पंचभूषण आखाड्यावरती या पुणे जिल्ह्याचा एक गुणी म्हणलं गोड गोल कुरळी या ठिकाणी पवित्र ज्ञानदानाचं काम करतो असा शिवेगावचा सुपुत्र पुणे जिल्ह्याचा एक अस्सल हिरा मानाचा दोरा पैलवान अरुण ठिंगले पंचभूषण आखाड्यावरती आपण नागेश्वर पवार हातवरती कर आणि प्रणव शेळके अहमदनगर। उत्कर्ष लांडगे आलेला आहे का? नागेश्वराला हात वर कर। नागेश्वर मल्ल सम्राट पोचीतून गोल बघून मेघराज कदम निरगुडी आणि
ज्ञानेश्वर पवार आळंदी आखाड्यावरती चला. राजवीर गवारे कोळी, विराट जोशी आळंदी, उत्कर्ष लांडगे भोसरी, अजिंक्य तिथे पोलीस दलाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. PSI साहेबांना तुमच्या सर्व टीमचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आणि तिकडं कब्जा घेतलेला काखेत हात घातला, इकडं आडवा हात लावून आणि कुस्ती मारली. इकडं मेघराज तरफ टाळ्या पाहिजे होत्या छोट्या मैदानासाठी. हे उद्याचं भविष्य बलशाली भारत हो, विश्वात शोभून राहो. एवढं सोपं आहे. आज मैदानाला उपस्थित होत आहे आणि त्यांच्या शुभांचे सलामी ठरलेले आहे. हो श्रेयस वैरागी हातवरतीकर याच गावचा जोडो गावचा बोरगा आणि गुरुराज कदम निरगुडीचा एका चांगल्या गोष्टीला प्रारंभ होतोय. एक अतिशय चांगले नियोजन, सुंदर आयोजन. या बाजूला खेड तालुक्याचा छोटा भीम अनिल साबळे यांचा चिरंजीव पृथ्वीराज साबळे विजय झालेला आहे. चला कुस्तीवरती प्रेम करणारे, विकासावरती प्रेम करणारे, लाल मातीवरती काम करणारे, बैलगाडा प्रेम करणारे. आता कुस्त्या सुरू करूया. दादा व्यासपीठावरती बसणार आहे. दमदार आमदार ज्यांच्या अभिष्ट दिनजन सोहळ्याच्या निमित्ताने कुस्ती मैदान संपन्न होते. सचिन महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा पट्टा एका तगड्या कुस्तीला प्रारंभ झाला. मंडळाच्या बाजूला कुस्तीला पंचायत कुमार महाराष्ट्राचे मंगेश ठाकूर. पुण्यावरती अक्षय चव्हाण विजयी. पुण्यावरती अक्षय चव्हाण विजय झाला. शिवराम पुढे हिंद केसरी अजितराव कटक्यांचा पट्टा विजय झाला. चला विजय सोडे दुसरा पुकार, आकाश माने सह्याद्री कुसुमकर दुसरा पुकार आणि कुस्ती 71,000 पैलवाला गोविंदराव केशवराव वहिले यांच्या स्मरणार्थ रामदास गोविंद वहिले, पहिलवान प्रत्येक विठ्ठल वहिले आणि पहिलवान सुनील मारुतीराव गडदे यांच्यातर्फे पुरस्कृत मान्यवर मंडळी आपण देखील आखाड्यावरती या. आकाश माने सह्याद्री कुस्तीकोर आणि विजय सोडे आंतरराष्ट्रीय कुस्तीकोर. चला पहिलवान दुसरा पुकार जेवण नाही. अफगाणिस्तानामधून बडोदा नरेच्या पदरी आले आणि तिथून पुढे त्यांनी चंदूबाईंच्या मुलीबरोबर लग्न केलं. ते चंदूबाईंनी तेही प्रसिद्ध पैलवान पेशव्यांकडे विनंती केली आणि गणेश चौकात त्यांनाही तालीम बांधून दिली. आणि किरण तळेकर गुणाधिक्यावरती भिडेगावचा पैलवान विजयाला तानाजी शेठ बबनराव तळेकर उद्योजक यांच्याकडून 1,51,000 कुस्ती लागणार. अमर पवार यांच्याकडून तळेकर पहिल्यांसाठी 500 रुपयाचे बक्षीस. गणेश बाजीराव यांचे 500 रुपये. रामदास तळेकर यांच्याकडे काहीतरी घडायला पाहिजे. आणि पुणे जिल्ह्यातला अस्सल हिरा अभिजित भोईर मैदानातला चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा 92 किलोचा सुवर्ण पदकाचा पुणे जिल्ह्याचा अभिमान आखाड्यावरती आला. अभिजित भोईर 92 किलो वजन करताना सुवर्ण पदकाचा मानकरी. रोज घामाचे लाट वाहतात. कुस्ती इतकी सोपी नाही मंडळी. पाचनंतर सहज कुणी म्हणते पैलवान कितकी सोपी नाही. रोज सकाळी 4ला उठावं लागते, 5-10 किलोमीटर धावावं लागते, 1,000-2,000 भट्टे मारावे लागते, तेव्हा शक्य होत असते. नाबाद कांबळे तोही महाराष्ट्र चॅम्पियन आहे. ही कुस्ती तानाजी शेठ बबन तळेकर उद्योजक यांच्याकडून 3 लाख रुपये इनामावरती आहे. तानाजी शेठ तळेकर कुस्ती लावायला आखाड्यात या. युवा नेते मुख्याध्यापकांकडे सहर्ष स्वागत करण्यात आहे. कोटीबंद शर्यष्टी असलेला रामा कांबळे आखाड्यावरती नाचा लागलाय बाजूला.
वस्ताद शिवाजीराव सस्ते यांचे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. मोठ्या मनाचा मोठा एक दिलदार माणूस उद्योजक आणि पुढे बैलांना कुस्ती करा. तानाजी शेठ तळेकर आपण कुस्ती लावायला आखाड्यात चला. पैलवान पुढे. तानाजी शेठ बबनराव तळेकर यांच्याकडून 1 लाख हिरामती आला. आपण कुस्ती लावायला आखाड्यात चला. हिरामती झाला. शाबास. दिगंबर शेटकळकर असे पुण्यामध्ये शिवराम पैलवानाने संदर्भावले आखाड्यावरती 2 गट पडले. पुण्यामध्ये 150च्या वरती तालमी होत्या. काशीगीर तालीम, खडेगीर तालीम, शिवरामदादा तालीम, आगरकर तालीम, नगरकर तालीम, कडव्याली तालीम, पुण्याळी तालीम, गुलशे तालीम, तुमची गुलशे तालीम, कुंजीर तालीम, अशा कितीतरी तालमी गल्ली बोळामध्ये तालमी होत्या पुण्यामध्ये. आणि चाफेकर बंधूंनी आणि पुणे जिल्हा केसरी पैलवान खंडू गावडे एकेकाळचा तुफानी पैलवान स्वर्गीय रुस्तमंत हरिश्चंद्र बिरादरावांचा पट्टा या मैदानाला उपस्थित असलेल्या आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. केसरी महाराज चॅम्पियन एकाचा सुपरस्टार पैलवान स्वर्गीय हरिश्चंद्र बिरादर मामाला लाभलेल्या एकटांचे मार्गदर्शन खंडप्पा गावडे या ठिकाणी हजर होतात. रमेश शेटवैद्य मंचाच्या वतीने आपण या ठिकाणी स्वागत आहे. योगेश शेठ तळेकर, दिगंबरजी तळेकर यांच्या शुभास्ते कुस्ती लागते. रामा कांबळे हातवर करा. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल 1999 सालचे अर्जुन पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार यांचा पट्टा कुस्ती लावण्यासाठी पैलवान पंडित काका मोकाशी हजारे से हरी सलामी लढते आणि अभिजित होईल. बाबासाहेब मूळ कुस्ती संकुलन वस्ताद पंकज हरपुडे यांचा पट्टा. अशी कुस्ती तानाजी शेठ बबन तळेकर उद्योजक यांच्याकडून 1,51,000 रुपये इनामावरती लागते. एक भव्य आणि दिव्य असा कुस्ती मैदान. एक पैलवान रामा कांबळे आंतरराष्ट्रीय कुस्ती 4 नंबरची कुस्ती लागते. काळ्या रंगाचा रामा कांबळे गोटीबंद शर्यत असलेला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुण्याला सेवा करतोय. 99च्या अर्जुन काकासाहेब पवार यांचा पट्टा आणि अभिजित वैर महाराज चॅम्पियन मामासाहेब वैर कुस्ती संकुल पुणे पंकज हापडे यांचा पट्टा. अशी तगडी कुस्ती आखाड्यावरती लागली. योगेश शेठ तळेकर आणि दिगंबर शेठ तळेकर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉम्पिटिशनचा निवड हा दोघांसाठी 500 रुपयाचे बक्षीस. सागर तळेकर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉम्पिटिशनचा निवड दोघांसाठी 200 रुपयाचे बक्षीस. काळोरामजी लोखंडे यांना 500 रुपये. श्रवण वहिनी आणि सार्थक आंबरे कुस्ती गुणांवर लावली जाणार नाही. घटना हो आकाश माने वस्ताद विजय मराठे सह्याद्री कुस्ती संकुल घुटणारावरती विजयी. टाळ्या पाहिजे त्या टाळ्या. चंद्रकांत सोळ यांचा पुतण्या उपमहाराष्ट्र केसरी आणि बालेवाडी अधिवेशनातला 97 किलोचा सुवर्ण पदकाचा मानकरी आहे. सुबोध पटेल हा घातकी पैलवान म्हणून समग्र महाराष्ट्रावर प्रसिद्ध असणारा पैलवान आहे. अशी कुस्ती आज टुडुळगावला लागली. 9 लाख उमऱ्यामध्ये निकाल लागला नाही. पण आज टुडुळगावला तो निकाल आमदार केसरी कुस्ती मैदानात लागणार का याचा फेसला तुम्हाला सर्व हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने लागणार आहे. बरोबर. आणि जर ही कुस्ती काटा झाली तर उद्या मोशीला पण पुन्हा अशी ही कुस्ती येणार. यासाठी कोणाची कुस्ती कोणासोबत लावायची. रोज कुस्ती मैदानात फिरावं लागतं. आपण जर अगरबत्तीच्या बाजारात गेला तर सुगंध द्रव्याशिवाय राहणार नाही. मिरचीच्या बाजारात गेला तर ठसका लागल्याशिवाय राहणार नाही. तसं आपण कुणाच्या संगतीत होतो, कोणाच्या संगतीत होतो. संघ जीवनामध्ये फार महत्वाचे आहे. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काढी पुढे. एक कुस्ती मैदान धायवडे सर प्रथम खेळ केसरी दीपक भाऊ डोंगरे असतील, सचिन भाऊ डोंगरे असतील, सचिन भाऊ वही असतील आणि खेळ तालुक्याचा सुपुत्र आनंद भाऊ किंगले असं या सर्वांच्या सहकार्यातून रोज ही कुस्ती मंडळी रोज कुस्तीच्या बाजारात आहे. म्हणून कोणाची कुस्ती कोणासोबत लावायची. अगदी सोनाराच्या तोडून मापून घ्यावी अशा कुस्त्या लावल्या. प्रसाद सस्ते समीर शेख ही कुस्ती बरोबर 10 मिनिटांनंतर लागणार आहे. 10 मिनिटं संपलेले आहे. तुम्ही वॉर्मिंग अप करा. कुस्ती बरोबर
अहो या समीर शेखचा बंधू त्याचे वडील आदमबाई शेख लाकडं खेळून महाराष्ट्र केसरीला सोपला मंडळी त्या बाळाभिषेकचा सुरत बंधू आहे समीर शेख आणि महाराष्ट्रामध्ये एक सुंदर स्वप्न आहे परंतु त्याच तोडगोळाचा शेजारी मोशीगावचा पहिला प्रशास असते आहे डॉक्टर टीम सनरायझर्स हॉस्पिटलचे डॉक्टर आमच्याकडे आहे बरं का माहिती डॉक्टर साहेब विनंती आकडे घ्या त्याला पायाला बरोबर बघा जरा आयवडे सर कुस्ती खेळत असताना ठेव आणि ठेव देखील भोगत असणारा ते प्रशास होते अनेक जणांकडून बाहेर आला इंजुरी झालेला प्रशास डॉक्टर साहेब असल्याचं जरा यावं आखाड्यावरती डॉक्टर साहेब जरा आखाड्यावरती या नंबर 1 चे पैलवान तयारी करून आखाड्यामध्ये या सनरायझर्स हॉस्पिटलचे डॉक्टर कृपया ॲम्ब्युलन्स घेऊन या इंजुरी आहे इथं 2 आहेत पलीकडे प्रसन्न झालेली इकडं सोनमाला पण झालेली आहे नंबर 1 ला पैलवान उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके आणि उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर आपल्याला पहिला पुकार आहे एक गावच्या छोट्या पैलवानची कुस्ती हरवल्या लागते कारण त्याचा रखडण्याचा बाबासाहेब मूळ कुस्ती संकुलात सराव करणारा पंकज हरपुडेचा पट्टा आणि समीर शेख हनुमान आखाड्याला सराव करणारा वस्ताद गणेश भाऊ दांगट यांचा पट्टा ही कुस्ती बाजीराव मारुती वहिले आणि ज्ञानेश्वर मारुती वहिले यांच्याकडे 2,51,000 रुपयांवरती कुस्ती आहे दोन माधवी वाघ एकमेकांना भिडलेल्या एक वाघाचे समीर शेख आणि पैलवान प्रसाद असते कुस्ती आर या पारच होणार 2,51,000 रुपये या मैदानातील 2 नंबरच्या कुस्तीला प्राइस मिळाला सर एक मिनिट आजच्या कुस्ती मैदानाचे आयोजक रमेश पेढे यांच्यातर्फे दादांचा सन्मान होत आहे आणि दादांनी जरा स्वीकार करावा ही झाल्यावर ही कुस्ती शेवटच्या कुस्तीच्या आधी शेजारी मोशिकाचा प्रस्ताव प्रवास असते आज शेवटच्या कुस्तीच्या अगोदर दादांचा सन्मान होईल पंचांचा सत्कार होईल आणि दादा पंच म्हणून थांबतील आणि त्यांच्याबरोबर सचिन भाऊ वहिले आणि व्यासपीठ जरा आपण बघू द्या दादांचा लाडका पट्टा प्रसाद सस्तेची कुस्ती चालू झालेली आहे समीर शेखचा कुस्ती आर्या पा दोन्ही पैलवान हुशार आहेत चाणाक्ष बुद्धिमान आहेत चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचे नाव पैलवान मनमनगट मेंदू याचा मिलाप म्हणजे पैलवान ज्याचा त्रिवेणी संगम साधला जातो तो खेळ कुस्ती आहे मोडून गेला संसार तरी मोडण्याचा युक्त करा पाठीवरती हात ठेवणे हार जिथे पैलवान न करतानंतर दोन्ही पैलवान आखाड्यात जातात दोघांसाठी जोडून टाळा एकदा हार जिथे पैलवान न करताना अपना फर्ज है कोई मनुष्य साहस से लक्ष्य कोई मनुष्य के साहस से बड़ा नहीं लेकिन हार वही जो लड़ा रही सिकंदर कभी हाथ का नहीं झुकता तारा डूबने को जमीन पे नहीं गिरता डूबते हर भरे समुद्र में फिर कोई समुद्र किसी तरह में नहीं झुकता सारी राहणी वाले उच्च विचार से असलेले दादा त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या निमित्तानं एक कुस्ती मैदान संपन्न होतोय शाबास मनुष्य कसाही असो परंतु विचार मात्र समुद्रासारखे मोठे असले पाहिजे हालात संजय बाप्पा वाले टाळ्या काही तोडा करणार हलगेवाल्यांना 5वी पिढी त्यांची हलगीमध्ये सचिन दादा वहिनीचे मी दादाकडे असं गेलो की दादा मला कधी बाजूला जाऊ नको म्हणले आणि ज्या वेळेस पेशंट यायचं माझे वडील मला म्हणायचे तुझ्या मागे दादा आहे तुला करोना काही होणार नाही हे मी माझ्या वडिलांना स्मरण करून सांगतो आणि ज्या वेळेस 4 दिवस आधी माझ्या वडिलांचं दुःख निधन झालं त्याच्या आधी वडील मला असं बसलो होतो सुटते होते त्यावेळेस वडील बोलता बोलता म्हणले की अरे दादा पहिला आमदाराला एवढा अभिमान होता दादांचा आणि त्या हिरव्या लांगेचा शैलेश शेळके डोक्याचं विमानतळ केलेला भारतीय सेना दलामध्ये सुभेदार आहे लातूर जिल्ह्यातील पैलवान सुभेदार आहे सांगतो मी तुम्हाला त्याच्यामध्ये जे प्रकार आहेत खेळामधून
आणि या कुस्तीवरती मानाची गदा बक्षीस आहे. युद्धेच्या राहुल शेठ कायराव सस्तेपाडी आणि तुषार शेठ शांताराम सस्तेपाडी अर्णव मुंडे यांच्याकडून कायराव सस्ते वशिगावचे प्रवासी शेतकरी आणि बैलगाड समाजाचे मोठे नाव म्हणजे कायराव सस्ते त्यांचे चिरंजीव राहुल शेठ सस्ते आणि तुषार शेठ सस्ते यांच्याकडून मानाची गदा या कुस्तीवरती बक्षीस ठेवण्यात आलेली आहे. डोक्याला डोकं लागलं आणि डोक्यात ते विचार कुस्ती सुरू झाली. दुसऱ्या ते शांत डोक्यावर ऑपरेशन करणं शैलेश शेठ एक डॉक्टर आहे आणि त्याच तरुणाचा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील 1987 महाराष्ट्र केसरी तानाजी मंडळाचा ठोक्या लाल लागेचा प्रकाश बनकर कोल्हापूरच्या दक्षिणेची वेश म्हणजे गंगावेश ज्या गंगावेशला अनेक पैलवान घडले ती गंगावेश विश्वाचा हवळ्याचा पट्टा एक शांत संयमी पैलवान म्हणजे महाराष्ट्र प्रकाश बनकर पटाला लागण्याचा प्रयत्न होता शैलेश. आजूबाजूला नगर फेरा अवघा चिरंगे कधाला रंगे रंगला तिरंगा जात धर्म पंथ उच्च नीच गरीब श्रीमंत कट्टर सगळं सोडून लोक एकत्रित आली. विविधतेत एकता त्याचं नाव कुस्ती आहे. विविधतेत एकता त्याचं नाव भारत आहे आणि विविधतेत एकता त्याचं नाव डुडुळगाव आहे. जरा गावकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा पुन्हा एकदा सर्वांनी. सर्व जाती धर्माचं प्रतीक म्हणजे भारताची कुस्ती आहे. अनेक जाती धर्माची वर्ग छत्रा खाली मंडळी कोई राम बोलते आता है कोई रहीम बोलते आता है कोई पुकारा करे शेर का और कोई रे बजरंगबली का. आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांना एकरूप करणारी कुस्ती आणि या मैदानाला साक्षात प्रभू हनुमंत उपस्थित आहे. आणि माती हल्ल्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्राची माती अनेक ठिकाणी अनेक तरी जन्मालेली माती आणि याच मातीमध्ये जन्माला आले महाराष्ट्राचे सुपुत्र महाराष्ट्राचे दंडवंदर म्हणून त्याची ओळख आहे असे महेंद्र मांडगे परिवार. आज शैलेश कब्जा करतोय. शैलेश करणारा वाचतोय करणारा वाचतोय. अनेक खेळांसाठी सहकार्य अनेक खेळाडूंचा आधार असे महेंद्र मांडगे त्यांच्या आयुष्य सोहळ्याच्या निमित्तानं हे कुस्ती मैदान संपन्न होतोय. आज वादळ संपन्न होतोय. जबरदस्त वगैरे मारी सभा करून बसलेला आहे प्रकाश बनकर. वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं तयार करावं. दादाने सांगितलं या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आमच्याही घरामध्ये एखादा पैलवान तयार करणार. काय कशासाठी जगायचं हे आजच ठरवून घ्या. विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या तरुणांना जर मागे घेता येत असेल तर अशी कुस्ती मैदान होणं काळाची गरज आहे आणि असे पैलवान तयार होणं काळाची गरज आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांनी बजरंगबलीचा जयजयकार करायचा. या थंड वातावरणातही मैदान तापायला पाहिजे. हात वर करा सर्वांनी पुन्हा एकदा. बोलो बजरंगबली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की जय श्रीराम. धन्यवाद. आता सांगितलं अंगावरती उड्या मारायला पिढे जमायला लागल्या. ड्रायव्हर चौकात बसल्यानंतर सुरक्षित सांगतात पंधरा बांधा 20 लाखाचा 15 बांधा 1 कोटीचा जमीन घेतली 20 एकर सोनं केलं 50 तोळं आणि थोडं बाकी जराला झालं. काय जगवा कशासाठी जावं आवाज थोडा कमी करा.
दादा आता बऱ्याच जणांचं तुम्ही बघताय आम्ही बघतो बऱ्याच जणांकडं भौतिक संपत्ती आली ते जरा जाणीवपूर्वक सांगतोय हरियाणामध्ये भौतिक संपत्ती बरोबर तिथली क्रीडा संस्कृती दादा वाढली आपल्याकडे भौतिक संपत्ती आली IT पार्क आलं पण आपले खेळाडू कमी झाले आपण उलटे प्रगतीला लागलो काळाची गरज आहे खेळाडू तयार होणं गरजेचं आहे आपल्याकडे भौतिक संपत्ती आली लोक म्हणतात माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या पाहिलं तर नसते हात पायाच्या गाड्या काय करायचं त्या गाड्याला मोठे अशा उघड्या चित्र तयार करा 4 चौघात कुणी विचारलं पोरगा कुणाचा पैसे भेटले काय करायचं तुमच्या बायकोला काय करायचं तुमच्या सासऱ्याला हनुमानाची भक्ती करणारे आधी उन्नतीकडे आपल्या घरात तयार करा त्यामुळे सर दादाला कुठले काटून राहतो इतका व्यस्त असलेला माणूस सकाळी 4 उठून व्यायाम करतो हे मातीशी नाव जोडलेलं व्यक्तिमत्व थोडे शब्द दादांसाठी दादांसाठी जोरदार टाळ्या म्हणले दादांसाठी इतक्या व्यस्त स्वरूपामध्ये इतक्या वेळ दिला रमेशभाऊसाठी रोज सकाळी 4 ला उठणार गोवंशाचं रक्षण करणार एक आमदार कसा असावा त्याचं कीर्तिमंत उदाहरणामध्ये बाहेर जाणार आहे शबास शैलेश समतोल बसलाय तो बंदर आणि कब्जा मजबूत केलाय तो शैलेश शेळकेला कुस्ती ही 2 पायाची वावडी आहे एक पडणार आहे दुसरा पाडणार आहे पराभवाला खचायचं नाही आणि विजयाचं हुराळायचं नाही कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं हारा वही जो लढा नाही कोणतं लक्ष्य माणसापेक्षा मोठं नाही पण लढलाच नाही तर त्याला कळणार नाही त्याच्यामध्ये मजा काय असते ते जिंदगी सपना में जार होती है कुछ नहीं होता हौसला से हार होती है कुस्तीला स्वतः पंच म्हणून काम पाहताय हस्ते फलंदाज माणसाचे संपूर्ण विधान भवन विचार करते असे दमदार आमदार बाहेर जाणार आहे लालमधील असे पैलवान स्वतः गेल्याशिवाय सोडले नाही आणि टाकीच्या गोष्टीचा झोपही मिळत नसते पाण्यात तिला मासरा झोपू देईल कैसा त्याला जातीवंत असावं लागते तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे हिड्या गबाळ्याचे लेख बनवे त्याला जातीवंत असावं लागते जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही तसा चांगल्या गुरुचा चेला कधी वायाला जात नाही पुन्हा एकदा सूचना दिलेली दादा कुस्ती सोडवली त्याचा कलश या ठिकाणी राहील त्या कामाची या ठिकाणी पाहणी करणार आहे आणि कब्जा मजबूत केलेला शैलेश नवे आडाखे बांधण्याचं काम शैलेशनं सुरू केलेलं आहे शैलेश हो इराणी एकलगी बांधण्याचा प्रयत्न तसा शैलेश शेळके हा ग्रीको रोमनचा पैलवान कुस्तीचे आधुनिक 2 प्रकार ऐतिहासिक 4 प्रकार आधुनिक मध्ये ग्रीको रोमन आणि फ्रीस्टाईल ग्रीको रोमन ही अशी कुस्तीची कमरेपासून वरती लढली जाते पायाचा वापर करायला अलाउड नाही आणि फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये हाताचा आणि पायाचा उपयोग डाव करण्यासाठी केला जातो आणि प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा आणि कलश या ठिकाणी आलेला आहे जय श्रीराम हात वर करून सर्वांनी पुन्हा एकदा करायचं जोर से बोलो जय श्रीराम 1,10,000 सांगितले 310 रुपये नाही तुम्ही पाहुण्याच्या लग्नात 101 रुपये हायर नाही करत
आणि पुन्हा माती हल्ल्याचं काम सुरू आहे. दोघांना गटून घामाला, परंतु पहिल्यांदा मोत्याच्या हातापेक्षा घामाच्या धावा ही शेवट दिसतात मंडळी. आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतोय. हाताचे कसोटे मानेवरती पडायला लागले की हळूच कुठून तरी कान फुगत असतोय आणि मग कान मोडा होतो. नितीश आणि लोक काही जण बाता आणतात, कानात सुपारी घालतोय, मग ते हाणतोय, फोडतोय आणि मग कान फुगतोय. जे तुम्हाला सांगतोय ना कानात सुपारी घालून फोडतोय, ते सरळ सरळ टापा हाणतोय सांगतो मी तुम्हाला. खोटं बोलतोय त्याला पैलवानची माहिती नाही. त्याला एकदा विचारलं म्हणून पुढून मानतात का मागून म्हणते. कान कसा बनतो त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. कुस्ती खेळत असताना आणि श्रीराम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठान 16चा कलश या ठिकाणी आणि कुस्ती हा शरीरशास्त्रावर आधारित पूर्ण खेळ आहे. पंडित काका, बऱ्याच जणांचा आजही समाज आहे, खूप शिकलेल्या पालकांचा समाज आहे, कुस्तीत गेले की लागालागी होते. चूक आहे. मल्लविद्या शास्त्रामध्ये कुस्ती ही प्रत्येक डाव प्रतिडाव हे पूर्णपणे प्रतिस्पर्धेला दुखापत न होता त्याला फक्त पराभूत करणे या उद्देशाने डेव्हलप झालेले. लक्षात ठेवा, मूळ 40 डाव आहेत आणि त्याचे उपप्रकार आहेत. म्हणजे कलाजिंगला लागताना पटपट काढता शाबास, एक गेडी पाठ हो. अंगावर पडलं तर चपातीच होईल. आणि घरी बायकोला सांगायची सोय नाही कपडे लाल कशाने झाले. न खेळता लाल व्हायचा आणि घरचे जे शंका घ्यायचे ते घेतील. नेमकं कुठल्या बारला होतं, काय होतं. डोक्याला डोकं न लावता डोक्यातल्या सुपीक विचारांना कुस्ती करा. सुंदर लोक मजबूत करतोय. टाळ्या पाहिजे त्या टाळ्या. शाबास हो. हप्ते 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 अध्यापक मेळा. टाळ्या पाहिजे त्या. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, प्रभू सिया रामचंद्र की. धन्यवाद. हप्ते भरण्याचा प्रयत्न करतो, हल्ला थुरकायला शैलेश पैलवान आणि कब्जा घेतल्याचा प्रकार बनकर जबरदस्त मगरमिठी भारी मंडळी जबरदस्त मगरमिठी मारले. ते निघून जाण्याच्या वेळेला पैलवान शैलेश काय धाव प्रतिधाव हल्ले प्रति आले अशी वादळी कुस्ती अखाड्यावरती सुरू आहे. आधी 100च्या जोड्यात कुस्तीचा आदिवासी कुंभाराच्या चक्रासाठी कुस्ती खेळायला लागली. कुस्तीला अतिशय कणके पंच दमदार पैलवान बाहेर जायला लागले आणि यावर सचिन दादा हिली कोपऱ्याचा मोठा मानेवरती ठेवतोय. शैलेश सगळं वाजवा कटाळा झाला. कसे हळूहळू हळूहळू मातीचा चिखल अंगावरती व्हायला लागला आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतो. नितीन भाऊ नाही तर नावापुढे नुसतं पै लावायचं, गावभर बॅनर टाकायचं. जरा बघा हौशी गौशी पैलवानांनी. पैलवान असा घडतो. पैलवान कुणाला बनावा, बळ असून नम्र आहे. नितीन दादा घडवणारच आहे त्याचं, ते काय आपले. आणि उत्कर्ष लांडगे सुरुवातीलाच लढलाय. अहो नवीन फॅशन आली. जमीन ऐकायची बापाची, गाडी घ्यायची आपाची. पोरग तालमीत नाही, आपण माणसात नाही. त्याच्यापेक्षा आणि बघायला जायचं गौतमी पाटील, मग कल्याणच. त्याला
काय लागत नाही काही ना तुम्हाला वाईट गोष्टी बस रमेश शेठ यांच्या माध्यमातून ठेवली असती 2-4 नाचली असती 2-4 चंद्रडून मिली देखील असती परंतु आदर्श कार्यक्रम राबवला रमेश दादा वहिलेसाठी जोरदार टाळ्या वाजवा जरा वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम होतात पैसे कुठे खर्च करायचे जाणार फार असते मंडळी पैसे कुठे खर्च करावे कशाला खत पाणी घालावं काय वाढवावं हे रमेश दादांना कळलं आणि म्हणून दादांच्या वाढदिवसानिमित्त एक आदर्श कार्यक्रम राबवला एक कुस्ती मैदान घेतले मंडळी लाखाला खर्च करून पापाचा धरून घराकडे येणारी कमी नाही मंडळी त्याच्यापेक्षा हजार आणि In my thoughts, obsession, I will not stop, no, I'm never second guessing. I got a God complex, haters love to hate, but I never feel pressed. Got a lot on my plate, but I never get stressed. I'll take all the pressure like I'm acing this test. Tear it up like I'm Jason. I see the world like it's ready for the taking. I see this place like a game I'm playing. Straight to the bank to collect my payments. No negotiations, it's my way, I was born impatient. And like a damn Freemason, I'll run this nation. They call me a god. 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 I don't know how to stop. I just go till I drop. Whether it's working or shots, give it all that I got. You can watch me work in my element. Anyone in the way is irrelevant. Wanna cross me, cool, not intelligent. Cause I don't forget shit like an elephant. Go ahead and tempt me, put it on the line and you'll come up empty. If I got time, I'm deadly. Never caught off guard, no, I'm always ready. I got a hand real steady. Look me in the eye and you'll see no hezzy. About to get real messy. I'll put you in a grid 6 feet like Kenny. Call me a god. Call me a god. Call me a god. गाइस ऐसे वीडियो देखने के लिए मेरे चैनल को सब्सक्राइब करें और यार दोस्तों में शेयर जरूर करें ताकि ऐसे वीडियो बहुत सारे आएंगे आप लोगों के बीच में देखने के लिए। तो मेरे चैनल को सब्सक्राइब करें। फिर मिलते हैं नेक्स्ट वीडियो के साथ। टाटा बाय बाय।